बीड जिल्ह्याच्या नद्यांचं अस्तित्व संकटात आलंय. होय, बीड जिल्ह्यातल्या नद्यांचं संकट अस्तित्वात आलंय आणि अस्तित्वासाठी आज या नद्या झगडतायत. या नागरिकांशी झगडतायत, परिस्थितीशी झगडतायत, पर्यावरण मंत्रालयासोबत झगडतायत. कारण या नद्या ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या संस्कृतीसाठी एक वरदान ठरलेल्या होत्या, आज त्याच नद्यांवर अतिक्रमणाची खूप मोठी दरी कोसळली आहे. आणि आज ज्या पद्धतीने शहरालगत असणाऱ्या या नद्या ज्या पद्धतीने भूमाफियांच्या संकटात सापडल्यात आणि यावर अतिक्रमण करून यांचं अस्तित्वच आज जगाच्या नकाशावरून गायब करण्याची परिस्थिती या भूमाफियांनी रचली आहे ना, त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्नांमध्ये या नद्या कशा पद्धतीनं स्थिरावतील आणि यांना पुनर्जीवन देणार कोण? कारण की बीड जिल्ह्याकडं पर्यावरण मंत्रालय सारखं एक मोठं मंत्रालय असताना सुद्धा आजही या नद्या आपला संघर्ष कायम आहे. याच विषयाचं विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्हा म्हणलं की नैसर्गिक संपदेने संपन्न असा जिल्हा, ऐतिहासिक वारसाने संपन्न असा जिल्हा आणि संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा. परंतु आज या जिल्ह्याची परिस्थिती आणि या जिल्ह्यातील नद्यांची परिस्थिती, या दोन्ही परिस्थित्या बघितल्या तर अंगाला काटा येतो. कारण या जिल्ह्याला ज्या पद्धतीने एकेकाळी हरित क्रांतीच्या माध्यमातून म्हणा, आरोग्याच्या माध्यमातून म्हणा, समृद्ध जीवनाच्या माध्यमातून म्हणा, ज्या नद्या पोषित करत होत्या, त्याच नद्या आज खऱ्या अर्थानं संकटात सापडल्या. बीड जिल्ह्याच्या प्रमुख 3 नद्या की खऱ्या अर्थानं ज्या नद्यांचं अस्तित्व हे इतिहासामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कोरलेलं आहे, ज्या नद्या या शहरांच्या भवितव्याच्या विकासाची जी आलेख लिहिला गेलाय, या नद्यांच्या काठी बसून खूप मोठे कवी या नदीच्या भोवती अनेक अशा पद्धतीची सुंदर वने, या नद्यांच्या भोवती सुंदर अशा संकल्पना ज्या अस्तित्वात आल्या होत्या ना, त्या संकल्पना आज यांच्या जीवावर उठल्यात. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यातल्या अनेक नद्या पाहिल्या जातात, पण त्यातील 3 नद्या त्या खऱ्या अर्थानं आज अस्तित्वासाठी लढतायत. परळीची सरस्वती नदी, अंबाजोगाईची जयवंती नदी आणि बीड मधली बिंदुसरा नदी, या 3 नद्या खऱ्या अर्थानं आज अस्तित्वासाठी संघर्ष करतायत. मात्र या संघर्षामध्ये आजही ज्या पद्धतीनं पर्यावरण मंत्रालयाकडून या नद्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, मात्र त्यावर कानाडोळा होतोय. आणि या 3ही नद्या शहराच्या मधोमध आहेत, काही शहराच्या बाजून आहेत. पण खऱ्या अर्थानं ही जर नद्या आज अतिक्रमणाच्या माध्यमातून यांची अस्तित्वच संपत असतील, यांच्या अस्तित्वावरच गदा येत असेल आणि एखाद्या नाल्याप्रमाणे, गटारीप्रमाणे यांचं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर किती प्रतारणा या नद्यांसोबत. आणि या नद्यांना अस्तित्व देणार कोण? एकेकाळी विस्तीर्ण पात्रात वाहणाऱ्या या नद्या आज एका नाल्याच्या स्वरूपात या नद्यांचा प्रवाह सुरू झालाय. गावातलं, शहरातलं, गावातलं सगळं सांडपाणी या नद्यात आणून सोडलंय. भूमाफियांनी तर ह्याच्यावर पिलर मांडून आपली दुकानं थाटली आहेत. मग या सगळ्या गोष्टी समोर घडत असतील तरी सगळे आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून गप्प का? नेमका या मागे गप्प राहण्याच्या मागे काय नेमका प्रयोग आहे? आणि ज्या संस्कृत्यांनी वाढवलेल्या या नद्यांना खऱ्या अर्थानं कोण कशा पद्धतीनं आपल्या मतलबासाठी वापरत आहे, याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे. खऱ्या अर्थानं ज्या नद्या एकेकाळी तुमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती, तुमच्या पाणी व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग होती. कारण की त्यावेळेस या पद्धतीने नगरपालिकेच्या वॉटर पाईपलाईन तुमच्या घरापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. तेव्हा ही साधनं होती तुमच्या जीवनाच्या परिक्रमेला चालवणार आहे. पण आज ज्या पद्धतीने प्रत्येक घरात नळ बसलाय आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलंय आणि या पाणी पोहोचल्यामुळं जे आमचे मूळ स्रोत आहेत,
ही आमची मूळ भूमिका आहे. या ठिकाणी आमच्या संस्कृत्या नांदल्या, या ठिकाणी आमची शहरं विकसित झाली, ज्यांच्यामुळे आमची शेती हिरवीगार झाली, आज त्यांच्या अस्तित्वावरच आम्ही उठलोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं अशा ज्या प्रतारणा ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणची संस्कृतीच नष्ट होते. आज खऱ्या अर्थानं जयवंती नदीचं जर खऱ्या अर्थानं स्वरूप पाहिलं तर अंबाजोगाई शहराच्या मधोमध वाहणारी ही नदी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने एक नाल्याच्या स्वरूपात याला अवतरण्यात आलंय ना, ज्या पद्धतीने याच्या अवतीभोवती ज्या पद्धतीची व्यापारी संकुलन उभी करण्यात आलेली आहेत, ज्या पद्धतीने याच्यावर अतिक्रमण करून घरं बांधण्यात आलेली आहेत, या नदीच्या आधी अवतीभोवती ज्या पद्धतीने गटारीचं पाणी सोडून या नदीचं अस्तित्व संपवलंय, तशीच परिस्थिती परळीच्या सरस्वती नदीची आहे. परळीची ती सरस्वती नदी जी एकेकाळी सामाजिक परिस्थितीसाठी आणि या परळी शहराच्या विकासासाठी एक जीवनदायिनी ठरली होती. आज या नदीचा ज्या पद्धतीनं भूमाफियांनी ह्याच्यावर अतिक्रमण करून या नदीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केलाय. आणि तिसरी नदी ती बिंदुसरा, जिल्ह्याच्या मुख्य शहरात वाहणारी ही नदी ज्या पद्धतीनं ही डोंगर दऱ्यातून ही नदी बीड शहरात प्रवेश करते, त्यावेळेस या नदीचं अस्तित्व पाहिल्यानंतर ही नदीच आहे का हाच प्रश्न पडतो. कारण की गटाऱ्याची दुर्गंध, कचऱ्याचं साम्राज्य आणि ज्या पद्धतीने या नद्याच्या अवतीभोवती अतिक्रमणाचा वास जो झालाय, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने शहर झपाट्याने शहराचा विकास होतो, तर शहराचा विकास या नद्यांच्या पलीकडे झाला पाहिजे. पण भूमाफिया आणि ज्यांना आपल्या स्वतःची जमिनींची आसक्त भावना ज्यांना रोखू शकत नाही, त्या लोकांनी या जमिनीसाठी या नदीच्या पात्रालाच कमी करण्याचा प्रयत्न केला. या नदीच्या पात्रालाच भरून त्या ठिकाणी संकुलन उभं करण्याचा प्रयत्न केला. या नदीलाच खऱ्या अर्थानं अस्तित्वातून संपवण्याचा प्रयत्न केला. या खऱ्या अर्थानं या 3 नद्या बीड जिल्ह्याची करुण कहाणी सांगतायत, बीड जिल्ह्याच्या वेदना सांगतायत. पण बीड जिल्ह्याच्या या वेदना खऱ्या अर्थानं पर्यावरण मंत्र्यांना कारण की पर्यावरण मंत्री आमच्या बीडच्या नामदार पंकजाताई मुंडेच आहेत, आणि तरीही यांच्या डोळ्याच्या दृष्टिक्षेपात या नदींचं अस्तित्व मात्र येत नाही. आजही या नद्या ज्या पद्धतीने संघर्ष करतायत, त्या संघर्षाची कहाणी या पंकजाताईंना अजूनही दिसलेली नाही. कधी दिसणार? जेव्हा ह्यांचं अस्तित्व पूर्णपणे लयाला जाईल, जेव्हा या जगाच्या नकाशाहून या नद्यांचं अस्तित्व संपलेलं जाईल आणि ज्या संस्कृतीचं वहन करणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या गेल्या होत्या, आज त्या दुर्गंधीचं वहन करणाऱ्या नद्या म्हणून लोक त्याच्यावर पुन्हा माती टाकतील, तेव्हा या सगळ्या नद्यांची पुनरुत्थानं होतील का? खूप मोठा प्रश्न आहे. जेव्हा वाडप ओळखीचा असतो त्यामुळे 2 घास जास्त माणसाला जेवायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याला या पर्यावरण मंत्रालयाचं खातं मिळालं, त्यावेळेस अनेक संकल्पना समोर आल्या. कारण की बालाघाटाचा विस्तीर्ण प्रदेश, ज्या ठिकाणी अनेक वनसंपदा आणि वन औषधांनी भरलेला अफाट संग्रह, नद्यांनी आणि परिसराला ज्या पद्धतीने वाढलेली परिस्थिती, पण या सगळ्या परिस्थितीला कोलमडून ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होते आणि खऱ्या अर्थानं सरस्वती नदी जी पंकजाताईच्याच शहरातून वाहते, तिथंच अस्तित्व धोक्यात येतं, तर बाकींचं काय? अशा अनेक परिस्थित्या या बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्यात. आज वन्यजीवांचा ज्या पद्धतीनं परिस्थिती खऱ्या अर्थानं धोक्यात आली, मग पर्यावरण मंत्रालय जवळ येत असताना यांच्या विकासामध्ये भर कोण टाकणार? जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये जर या पद्धतीची पर्यटनासाठी जर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यात आले, या बाळाघाटाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीच्या काही पर्यटनाची स्थळं नेमण्यात आली, तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा विकास होणार नाही का? मग या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिक्षेपात आणण्यासाठी पंकजाताई समोर काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पंकजाताई या गोष्टीकडे लक्ष प्रेरित करतील आणि या सगळ्या गोष्टी प्रेरित झाल्यानंतर या नद्यांची जी अस्तित्व संपवणारी परिस्थिती आलेली आहे, त्याला पुनरुत्थान करण्यासाठी पंकजाताई पाऊल उचलतील. यासाठी काय करावं?
या संदर्भात तुमच्या मनात ज्या काही संकल्पना असतील त्या कॉमेंट्स मधून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.